श्रोतेहो नमस्कार. रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आज माझ्यासोबत आहे ज्योतिताई साठे. ज्योतिताई या मुंबईच्या आहेत. दिशा ज्योत फाउंडेशनच्या त्या संस्थापक आहेत. खरं तर फार कमी वयामध्ये ही संस्था सुद्धा सुरू केलेली आहे. आज रेडिओ देवगिरीच्या भेटीगाठी या कार्यक्रमामध्ये ज्योतिताई आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे ज्योतिताईंचं जे कार्य आहे ते मुंबईच्या सेवा वस्तींमध्ये राहणाऱ्या त्या ठिकाणचं आहे. त्या स्वतः त्याच सगळ्या वातावरणातून निघून आलेल्या आहेत आणि अतिशय संघर्षपूर्ण असं त्यांचं हे जीवन राहिलेलं आहे. या सगळ्या वातावरणातून सुद्धा स्वतःला सुशिक्षित करून आणि आपल्या स्वतःच्या समाजासाठी काहीतरी काम करावं अशी प्रेरणा घेऊन त्यांनी दिशा ज्योत फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यामार्फत आता त्या मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये आता काम करत आहेत. ज्योतिताई, तुमचं आमच्या या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. ज्योतिताई, मी जसं आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मुंबईच्या सेवा वस्तींमध्ये जिथे स्लम एरिया आहे अशा ठिकाणी तुम्ही राहता. तर काय सांगाल तुमच्या या एकूण सुरुवातीच्या आयुष्याबद्दल? सुरुवातच धन्यवाद सर बोलायला दिल्याबद्दल. तर दिशा ज्योत फाउंडेशनची सुरुवातच आम्ही लोकांना दिशा द्यावी म्हणून केली. तर मुंबईमध्ये ज्या वस्त्यांमध्ये मी राहते, मानखुर्द साठेनगर म्हणून वस्ती आहे, तिथे 7,500 जास्त कुटुंब आहे. म्हणजे आसपास 30-35 हजाराच्या लोकसंख्येची ती वस्ती आहे. पूर्ण समुदायातले लोक तिथे एकत्र राहतात, परंतु मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याची वंचितता फार तिथे असल्यामुळे एक लहानपणापासून प्रत्येक मूलभूत सुविधांसाठी लिडरशिप करण्याचं मला एक भाग्य मिळालं. आणि कुटुंब माझं पूर्ण परिवार जो आहे सामाजिक कार्यात पूर्वीपासून सक्रिय असल्यामुळे एक वंशात आलेली ती सेवा माझ्यात पण आली आणि मी प्रतिनिधित्व करायचं ठरवलं. आणि मग मी माझ्या कॉलेजच्या वेळेतच सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी स्वयंसेवी म्हणून काम करत होते. आणि मग काम सुरू झालं. काम करता 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 4 ते 5 वर्षांनी मग मला असं वाटलं की स्वतःचं सुद्धा अस्तित्व असावं. एक स्त्री आहे म्हणून आणि सेवा ही करतेच मी समाजाची, पण समाजाला पण एक नाव मिळावं आणि समाजामध्ये परिवर्तन दिसावं म्हणून मग मी दिशा ज्योत फाउंडेशनची सुरुवात केली आणि दिशा ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असते. अच्छा, खरं तर तुम्ही जसं आता दिशा ज्योत फाउंडेशन जे आपलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही सांगितलं, परंतु ही संस्था किंवा हे फाउंडेशन सुरू करण्याच्या आधीच्या स्थितीमध्ये आपण म्हणजे तुमच्या घरामध्ये आता सध्या किती सदस्य आहेत, तुमच्या घरातली फायनान्शियल कंडिशन कशी होती? तर आम्ही 6 बहिणी आणि एक मला 7वा भाऊ. आई वडील घर पूर्ण कुटुंब माझं मोठं असल्यामुळे वडिलांच्या अंगावरती फार मोठा ते भार होता. पण माझ्या आईचं असं होतं की माझी आई थोडी शिक्षण घेतलेलं आहे. तर आईचं पहिल्यापासूनच स्वप्न होतं काय करू नाही करू पण आपण अशा वस्तीमध्ये राहतो आणि अशा समाजात आहोत की आपण आपल्या मुलांना पूर्णपणे शिक्षण देऊ. आणि एकदा जर का शिक्षण दिलं तर ते आपल्या लोक बोलतात की शिक्षण हा तिसरा डोळा आहे. म्हणजे मी माझ्या मुलांना तिसरा डोळा दिला की माझ्या घराचं परिवर्तन आपोआप होईलच. हे माझ्या आईचं स्वप्नच होता. तर दिवस रात्र एक करून माझ्या आईने, माझी आई घर गृहिणीच आहे परंतु 6 मुलींचं शिक्षण आणि परत त्याच्यामध्ये सगळ्या मुली असल्याने ते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स. तर माझ्या आईने घरात शिलाई मशीन सुरू केली आणि वडील बिझनेस करतात, जे मिळेल तो. आमचं दुकानही आहे पाण्याचं. अशा पद्धतीने मग आई वडिलांनी फार मेहनत करून आम्हाला शिक्षण दिलं. शिक्षण झाल्यानंतर मग माझ्या ज्या मोठ्या बहिणी मोठ्या होत्या, माझ्यापेक्षा 3 मोठ्या बहिणी आहेत, मग त्यांचं लग्न झालं. मग लग्न झालं, मग आता मला शिक्षण मिळालं पण आता मुंबईमध्ये नोकरीच्या संध्या फार कमी आहेत. BA मी शिक्षण घेतलं, मग MA माझं झालं, मास्टर ऑफ आर्ट्स. मग MSW मी करावं असं मला वाटलं, कारण की मला माझे गुरुवर्य आई वडीलही सांगत होते की तू सेवेमध्ये फार आहेस आणि नेतृत्व पण डॅशिंग करतेस, तर थोडंसं MSW विचार कर. मग MSW केल्यानंतर मग विचार केला की आता प्रोफेशनल सोशल वर्कर आपण झालोय, तर मग आता समाजाचं देणं म्हणून तर करायचंच आहे. आणि माझ्या आई जरी गृहिणी असली तरी पण तिने सुरुवातीपासून तो वारसा आणलेला आहे सेवेचा, की आपल्या समुदायामध्ये एखादी महिलेवर हिंसा होत असेल तर एक लीडर म्हणून माझी आई उभी राहिलेली आहे.
नेहमीसाठी. एखाद्या मुलाला शिक्षणाशी वंचित होत असेल तर तिथे पण एक प्रतिनिधित्व करून तिने त्या मुलाचं ऍडमिशन केलं. हे मी लहानपणापासून बघत आले, म्हणून मग मला तरी कुठेतरी ते जाणवलं की त्यांनी केलंच पाहिजे. अच्छा, म्हणजे सामाजिक कार्याची ही जी तुम्हाला जे बाळाकडून मिळाले ते तुमच्या आईकडून मिळाले, आई किंवा वडील? आई आणि वडील. अच्छा, म्हणजे हे दोघेही काही ना काहीतरी समाजामध्ये समाजाच्या उत्थानासाठी काही ना काहीतरी हातभार लावत होते. खरं तर तुम्ही माणखुर्द मुंबई इथून आलेला, हा जो एरिया आहे हा मला वाटतं झोपडपट्टी एरिया. हो, माणखुर्द, एकदम बरोबर. अच्छा, मग तिथलच्या जे एकूण राहणारा जो वर्ग आहे त्यांची आर्थिक कंडिशन कशी आहे? माणखुर्द साठेनगर जर बोलायला गेलं तर त्यामध्ये म्हणजे गेल्या 20 ते 25 वर्षापासूनचा हा इतिहास आहे की मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. अच्छा. आणि मातंग समाजाच्या मोठी वस्तीमध्ये ज्या महिला आहेत 85% अशिक्षित महिलांचा तिथे गट आहे. आणि ज्या महिला अशिक्षित आहेत तर त्यांचं डेलीचं जे त्यांचं शेड्यूल आहे, दररोजची त्यांची दिनचर्यामध्ये सकाळी उठायचं, लसणाची पाटी उचलायची, बोत उचलायचा, कामाला जायचं, लसूण द्यायचा आणि सोसायटी हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन लसूण विकायचा आणि त्याच्या बदले पैसे किंवा प्लास्टिक भंगार विकत द्यायचं. आणि ते भंगाराच्या दुकानात विकायचं आणि जे येणारे जे पैसे, संध्याकाळचं जेवण, अशा पद्धतीचं ते पूर्ण दिवसभराच्या तिथल्या महिलांचं आहे. मग त्या प्लास्टिक भंगारच्या कामामुळे एक महिला 15 ते 20 वर्ष ते काम करते. आणि मग ते बोत उचलून उचलून त्यांना मग वेगवेगळे रोग आजारांचं बळी व्हावं लागतं. मग मानेमध्ये गॅप पडणं, पाठीमध्ये गॅप असणं, मणक्यात प्रॉब्लेम किंवा डोक्यात मेंदूवरती त्रास, ओझं उचलण्याचं, हे त्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष. आणि मग त्या अवस्थेत ते मुलं कशी शिकवणार? आणि त्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या वस्त्यांमध्ये त्या तर फारच कमी आहेत मुंबईमध्ये, की 18 ते 20 हजार लोकसंख्येमध्ये एक पब्लिक टॉयलेट, सार्वजनिक शौचालय किंवा पाण्याचे प्रॉब्लेम जे आहेत, रोडची ज्या सुविधा नाहीयेत. तर याच्याशी त्या त्रासलेल्या महिला त्या विचार काय करतील? तर सकाळी उठायचं, आपलं काम करायचं आणि जे आपण कमवतोय ते खायचं, अशा पद्धतीचं त्यांचं जीवन. हे बघता 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 असं झालं की हे किती वर्ष चाललं. आणि मग त्यामध्ये मुलगी थोडी वयात आली किंवा तिच्या दिसली की ही मुलगी आता सुंदर दिसायला लागली किंवा तिचा वय दिसत आलं, मग कमी वयामध्ये तिचं लग्न करून दिलं. मग ती ज्या वयामध्ये तिचं लग्न झालं पाहिजे त्या वयात ती 2 मुलाची आई असणार. मग त्या ज्या रोग, ज्या आजार आहेत त्या मग त्यांना कमी वयामध्ये पटकन पकडणं, या सगळ्या गोष्टी बघत आलो. तर त्यामुळे आम्ही जास्त भर दिला मग आरोग्यावरती. मग आरोग्यावरती काय केलं पाहिजे? मग आमच्या वस्तीमध्ये अजूनही बाळंतपण घरात होतात. कोविड नंतर ते बंद झाले, पण कोविडच्या अगोदर ते सुरूच होते. म्हणजे तू वस्तीची ही जी एकूण परिस्थिती सांगितली ती आताही अशीच आहे? आता वस्तीमध्ये विकास फार झालाय, कारण की आम्ही 2016 पासून शिक्षणाच्या क्षेत्रात आलो. आणि मग मुलांना ड्रॉपआउट जी मुलं आहेत त्यांना स्कूल गोईंग करत गेलो. तर फार अवघड होतं ते आम्हाला. प्रत्येक काम, आमचा प्रत्येक कामाचा मुद्दा खूप चॅलेंजेस होते. पण आम्ही ज्योतिताई, खरं तर मला तुमच्या संस्थेच्या कामाकडे मला यायचंच आहे. पण त्याच्या आधी मला हे विचारायचं की तुमचे वडील, आई हे त्या झोपडपट्टी एरियामध्ये, माणखुर्दमध्येच सगळे राहिले. तुमचे सगळ्या भाऊ बहिणींचं त्यांचं पालन पोषण जे आहे ते त्यांनी तिथेच केलेलं आहे. तर त्यांचं जे एकूण सगळा व्यवसाय चालायचा, तर त्याच्या आधारावरती तुम्हा सगळ्यांना सुशिक्षित करणं, शिकवणं आणि स्वतःच्या पायावर उभं करणं, हे त्यांना कसं शक्य झालं? तर हा पण एक इतिहासच आहे आमच्या आयुष्यातला, की मानपूर साठेनगर जी वस्ती आहे, माझे वडील नामदेव नानाभाऊ साठे, त्यांचे मोठे बंधू जे आहेत आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नावाजलेलेच आहेत, की अण्णाभाऊ नानाभाऊ साठे यांनी 1980-81 मध्ये जालना, परतूर ह्यातून कामासाठी मुंबईला आले. आणि मग मुंबईला येऊन त्यांना मानखुर्द वस्ती दिसली, ते ठेकेदार म्हणून काम करत होते. मग त्यांनी तिथे माती टाकून स्वतःचं झोपडं बनवलं. आणि मग त्यांना कळलं की ते आपण राहू शकतो, तर आपलं कुटुंबही शिफ्ट करूया. मग त्यांनी त्यांचं कुटुंब शिफ्ट केलं. मग पुन्हा मराठवाड्यात येऊन काही आपल्या समाजातले लोक एकत्र करून मुंबईला नेले आणि त्यांना तिथे कामाला लावलं. अशा पद्धतीने त्यांनी ती वस्ती बसवली. त्यांच्यासोबत आपले जे विलास गोपले आहेत त्यांचा खूप मोठा त्यांच्यासोबत हात आहे. मग त्यांनी मिळून साठेनगर ही वस्ती बसवली. मग त्यांनी ती वस्ती बसवण्यासाठी विलास गोपले आणि अण्णाभाऊ साठे यांनी जे प्रतिनिधित्व केलं ते माझ्या वडिलांच्या डोळ्यासमोर. मग वडील जेव्हा मुंबईत आले आणि भावाने वस्ती बसवली, भावांसोबतचे लीडर आहेत, तर मग ते वडिलांचं होतच. तर मग त्यांना पण तेच शिकवण होती भावांकडून, की आपल्याला वस्तीसाठी काहीतरी करायचं, समाजासाठी काहीतरी करायचंय. तेव्हापासून ते आपल्या आरक्षणाचे विषय सुरू होते. तर मग वडिलांनी तिथं जॉबला लागले आणि काम करायला. मग वडिलांचा विवाह झाला. मुंबईचीच माझी आई, तिथेच माझ्या आईचं बालपण झालं.
मग आम्ही साठेनगर मध्येच राहत होतो. मग साठेनगर वस्तीमध्ये आम्हाला सुरक्षा का असं वाटत होतं, कारण की ते काकांनी तिथे बसवलेलं ते पूर्ण आहे. तर मग आम्ही तिथे घडलो, मोठ्या झालो. मग वडिलांनी तिथं बिझनेस सुरू केला छोटा छोटा, मग दुकान टाकले, हॉटेल्स टाकले असं. आणि मग त्याच्यावरती आम्हाला शिक्षण मिळालं. आणि मग शिक्षण केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आपण आता काहीतरी केलंच पाहिजे. आणि मग आम्ही चालू हा पुढे वारसा. हा आम्ही हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे मी निघाले. तुम्ही सांगितलं की तुमच्या अगोदर 2 बहिणी आहेत. हो. मग त्यांचं शिक्षण कसं झालं? आणि तर माझी मोठी बहीण वर्षा नावाची, आम्ही 6 बहिणी आहोत. तर माझ्यापेक्षा 3 मोठ्या आहेत. तर वर्षा नावाची जी बहीण आहे ती आईची डिलिव्हरी होत होती की ती त्याच्यातच व्यस्त असायची. तर तिचं फार कमी शिक्षण झालं, म्हणजे नाहीतरी 9वी पर्यंत तिने शिक्षण केलं. त्यानंतर तिचं लग्न झालं. मग प्रियंका आणि शीतल ज्या माझ्या बहिणी आहेत, तर मग प्रियंकाचंही 10वी शिक्षण झालं. पण दोघींचे लवकर लग्न झाले आणि मग मुलं झाले. आणि मग जो त्रास आणि ते कौटुंबिक हिंसा हे सगळं पाहून माझ्या आईने माझ्या प्रत्येक प्रसंगाला काही ना काहीतरी शिकत गेली, स्वतःला लिडर बनवत गेली. अशा पद्धतीचं माझ्या आईचं तरी नेतृत्व आहे माझ्या डोळ्यासमोर. तर मग तुमच्या ज्या अगोदरच्या तुमच्या 3 बहिणी ज्या होत्या, तर त्यांचे एकूण जे आयुष्य, त्यांची जर्नी होते हे बघून मग तुम्ही तुम्हाला तरी किमान चांगलं शिक्षण पाहिजे. तर 2 बहिणी सोबत असं. तर मग तिसरी जी बहीण आणि मी, माझ्या आईने आम्हाला मग हॉस्टेलला टाकलं. मुंबईमध्ये बोरवली या ठिकाणी आम्ही हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतलं. हॉस्टेलमध्ये टाकण्याचं कारण असं होतं की आपण ज्या वस्तीत आहोत तर तिथलं जे वातावरण आहे त्याच्यापासून थोडं दूर जर माझ्या मुली राहिल्या तर शिक्षण घेतील, नाहीतर मग ह्याही कमी वयात लग्न होईल आणि काय मुलं बाळ होतील. तर मग माझी 3 नंबरची बहीण आणि मी, शीतल आणि मी, आम्हाला बोरीवलीला हॉस्टेलला टाकलं. आमचं तिथे 10वी शिक्षण पूर्ण झालं. 10वी नंतर मग आम्ही पुन्हा मानखुर्दला आलो आणि मग मानखुर्द मधून मग आम्ही चेंबूरला कॉलेज करत होतो. तर माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे, ती पण शिकली चांगलं आणि तिच्यानंतर मी पण. आणि मग आता आमच्या दोघींना बघून माझ्या ज्या छोट्या अजून 2 बहिणी त्यांनी भाऊ आहे, तर मग कॉम्पिटिशन लागलं माझ्या घरात शिक्षणाचं. तर आज एक फॅशन डिझायनर आहे, मी सोशल वर्कर आहे, एक टीचर आहे आणि एक नर्स आहे. अशा पद्धतीचं आता माझ्या घरामध्ये कुटुंब. म्हणजे मोठं कुटुंब, सुशिक्षित. तरी अशा सगळ्या वातावरणामध्ये राहून तुमच्या वडिलांनी आईने कष्ट घेऊन खरं तर तुम्हाला शिकवलं. पण आजूबाजूचा जो सगळा भाग तुम्ही म्हटलं की झोपडपट्टीचा सगळा असा आहे, शिक्षणाचा अभाव सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होतो. त्यामुळे आरोग्य त्यांचं आहे, त्या संदर्भातही तुम्ही बोलले. पण आताही या सगळ्या याच्यातून आपण शिक्षण घेतलंय, MSW पर्यंतचं शिक्षण घेतलंय, मग याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे हे तुम्हाला कधी वाटलं? तर मी जेव्हा शिक्षण घेत होते तर समाजामध्ये दुसरा तरुणही उभाच होता ना. तर माझ्या आईला प्रश्नच होते की एवढं मुलींना शिकवून करणार काय तो? शेवटी मुली पाहुण्या असतात, लोकांच्या घरी जातील आणि तिकडेच पगार देतील. ह्या मानसिकतेला माझी आई फार म्हणजे झाली. पण मग तिथून सुरुवात केली माझ्या आईने की समाजामध्येच एक नवीन विषय आला, तर की जरी त्या लोकांच्या घरी जाऊन जरी नोकऱ्या करतील पण माझी मुलगी माझ्या पायावर उभी आहे आणि मग तिला मुलगा कसाही मिळो त्याची मला चिंता नसणार ना. तर हे सारखं सारखं लोकांच्या डोक्यात घालवून लोकांना समजवून मग आज मी ज्योती झाली. आता अशा 10 ज्योती उभा राहिल्यात. आता त्या 10 ज्योतीला बघून आता इव्हन दुसऱ्या ज्योती पण उभा राहत आहे. तर असं एक घडतंय, ते देवाची देण असेल की. पण आता शिक्षण तिथेच थांबलं नाही. माझ्या आईला शिक्षणाची फार आवड होती, वडिलांना पण होती. पण वडील आम्हाला मग कसं पोहोचणार आणि काय करणार, म्हणून वडील कामालाच लागले की बाबा पैसा कमवायचा, मुलांचं शिक्षण करायचं. पण माझ्या आईने मग वयाच्या 48व्या वर्षात आम्ही माझ्या आईला 9वीला टाकलं. आणि मग आता माझ्या आईचं शिक्षण सुरू आहे. आता माझ्या आई 10वीला आहे. आता आईने मुलांना शिकवलं, तर मुलं आईला शिकवतात, असं झालं. आधी म्हणजे काय समस्या अशा तुमच्या समोर आल्या त्या वस्तीमधल्या की तुम्हाला असं वाटलं की आपण आता यांच्यासाठी काम केलं पाहिजे? मला माहिती नाही, मी जेव्हा 9वीला होते त्यावेळेसच मला ते सामाजिक ओढ होती की एक विषय होता मला 9वीला, समाजसेवा म्हणून असा विषय होता. जसं फाउंडेशन कोर्स असतो, गणित वगैरे असं. तर मी हॉस्टेलला होती, तर विषय मला जो होता समाजसेवा म्हणून, तर त्यामध्ये फक्त आम्हाला क्षेत्रभेटीसाठी घेऊन जात होते. माझी पहिली क्षेत्रभेट झालेली बोरवलीची नॅशनल पार्क मध्ये. तर तिकडे जाऊन आम्हाला आदिवासी समाज दाखवले ना, आणि आदिवासी समाजातले लोक कसे राहतात, त्यांचे तंबूचे कसे घर आहेत, हे उठतात, हे काम करतात, हे सगळं जे मला दिसलं मी इन्स्पायर झाले की मग त्यांच्यापेक्षा तर आपण फारच बरे आहोत. त्या 7-8च्या जरी खोलीत आपण असतो तरी आपण त्यांच्यापेक्षा खूप बरे आहोत आणि आपण या सगळ्या सुविधांचे थोडे तरी व्यवस्थित आहोत. मग मी विचार केला हे पण जीवन जर आहे तर मग
मी जन्माला आली, माझी आई जर माझ्यासाठी एवढी संघर्ष करते तर मी लोकांसाठी करायला नक्कीच मला आवडेल. मग मी माझ्या शाळेतल्या ज्या शिक्षिका होत्या भाऊसर मॅडम म्हणून, मी त्यांना सांगितलं. आणि मला लिहायला फार आवड होती, कविता. तर मी जेव्हा कविता लिहित असायची ना त्या वयामध्ये, तर मी जास्त सोसायटी बद्दलच लिहित होती. तर त्यात मला जाणवलं की मी समाजसेवेच्या कुठेतरी इथेच चालली रस्त्यावरती. मग ते वंशगुण असेल किंवा काय. तर मग त्या एका क्षेत्रभेटीपासून मग मी मुंबईमध्ये जेव्हा पुन्हा मानपूरला आली 10वी पासून, तर सकाळी उठल्यापासून जो मुलीचा संघर्ष दिसला मला, की मग त्या मुलीला जी तरुण वयामध्ये सकाळी उठणार, घरातलं काम आवरून कामाला किंवा कॉलेजला जायचंय, पण त्या वस्तीमध्ये ती मुलगी एखादी राहते आणि त्या मुलीला पब्लिक टॉयलेट मध्ये जाऊन उभं राहून 7-7, 8-8 नंबरची लाईन असते. ती लाईनीची वेळ नसते, पण तिला 7 वाजता कॉलेजलाच पोहोचायचंय. आणि मग ती सार्वजनिक शौचालयामध्ये 7 वाजता बाहेर पडलीच नाही. तर मग खूप अशा मुलींच्या केसेस माझ्या समोर होत्या, मैत्रिणी असेल किंवा काय, की बाथरूमचेच प्रॉब्लेम एवढे, कधी वेळेवर कॉलेजला जावं आणि कधी वेळेवर जॉबला जावं एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये. तर मग हे तर प्रशासनाचे विषय आहेत, आपण त्याच्यावरती काहीच केलं नाही पाहिजे. पण जनजागृती नक्की करू शकतो की हे जे सिस्टम मध्ये गेले किंवा आपण प्रोसेसने जर मागणी केली, एवढं तर मला वाटतं आलं होतं त्यावेळेस की प्रोसेसने जर मी मागणी केली तर नक्कीच मिळेल. नाही मिळालं तर आपला आवाज तरी कोणतरी ऐकेल. इथून माझं प्रतिनिधित्व सुरू झालं कामाचं. अच्छा, खरं तर सगळ्या समस्या ज्या आहेत झोपडपट्टी आणि त्यातल्या त्यात एखाद्या मोठ्या मेट्रो सिटी मध्ये असलेल्या ह्या सगळ्या भाग आहेत, तर तिथे खरं तर एक भाग म्हणजे झोपडपट्टीकडे जे पाहिलं जातं तर अतिक्रमणाचा भाग. बरोबर. कारण तिथे ती काही ती जागा त्यांचीच आहे असं नाही. मग अनेक वेळा तिथलचे जे काही स्थानिक प्रशासन असेल तर ते कारवाई करतं, तिथून त्यांना काढण्याचा प्रयत्न करतं झोपडी मोडल्यामध्ये. असे काही प्रसंग अगदीच आले. मग नक्कीच की माझं भाग्य की कमी वयामध्ये जीबीजीबी सारख्या हाऊसिंगच्या काम करणाऱ्या मेघताई पाटकर यांच्या टीम मध्ये सुद्धा मला काम करायला मिळालं. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुंबई म्हटलं की अतिक्रमण जागेवरतीच वस्त्या आहेत असं सगळ्यांचे विचारधारा. तर मग त्या जेव्हा तोडल्या जातात आणि ते प्रसंग आम्ही डोळ्याने बघतो की जेव्हा झोपडपट्टी तोडण्यासाठी प्रशासन येतं किंवा नोटीस लागतं आणि मग घर तोडायचे, तर त्या घरासोबत त्या घरामध्ये बनणारा एखादा कलेक्टर किंवा एखादी वकील, त्यांचं स्वप्न सुद्धा त्या घरासोबत तुटलं जातं. हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. जर माझं घर, मी उदाहरणासाठी मी माझं घर सांगते, माझं घर जर तुटते पण मी जन्मताच माझ्या आई वडिलांनी मला शिकवले की तू मोठी होऊन काहीतरी हो. आणि मी शाळेमध्ये जाते आणि मी शाळेमध्ये जाऊन माझं स्वप्न मला वकील व्हायचं आणि मी शाळेतून निघाली बॅग घेऊन शाळेत आणि शाळेतून येताना मी बघते माझं जे घर होतं ते तुटलं. मग माझं स्वप्नही सोबत तुटलं ना. हे मी जाणवलं ज्या वेळेस माझ्यासमोर झोपडपट्टी तुटत होती त्यावेळेस, की मी समाजसेवेतच होते आणि मी काम करता करता ज्या वस्त्यांमध्ये मी काम करत होते तर तिथे आपलं कम्युनिटी स्टडी सेंटर होतं आणि तिथे 250 मुलं तिथे अभ्यासिकासाठी येतात. तर त्याच्या बाजूची चिकलवाडी म्हणून वस्ती तुटली आणि तो मुलगा, 2 मुलं शाळेत गेले. शाळा जाईपर्यंत 11च्या दरम्यान शाळेत गेले. घर होते आणि 5:30ला घरी आले, सगळी झोपडी साफ करून टाकली. मग त्यांना जे मी बघितलं ना, तो एक बघण्याचा दृष्टिकोन होता की ह्याने मला गेल्या महिन्यात सांगितलं की टीचर मुझे डॉक्टर बनना है. आता याच्या घरासोबत याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा तुटलं. तर मग हे कसं होतंय, हे तर प्रशासनाला फक्त घर इनलिगल आहे म्हणून तोडलं जाते अतिक्रमण म्हणून. पण मग त्या घरामध्ये राहणारे मुलं, ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग व्यक्ती असतील तर त्यांचे किती प्रॉब्लेम्स आहेत, ते किती त्या समस्या आहेत. मग याचा सर्वे का होत नाही. घर तोडायच्या अगोदर जर त्याचा सर्वे झाला आणि त्यांच्यासाठी होमलेस सेंटर तर ज्येष्ठ नागरिकांना तिथं शिफ्ट केलं, दिव्यांग लोकांसाठी काय केंद्र असेल त्यांना शिफ्ट केलं आणि मग तुम्ही अतिक्रमण जागा जर साफ करत असाल तर ते एक वेगळं काहीतरी पडेल ना असं. हे मला समजलं, पण मी म्हटलं ही माझीच समज आहे, प्रशासनाची नसेल. त्यांना खूप मोठं सांभाळायचंय, मी तेवढंच बघतीये मला जे दिसतंय. मी हा विचार केला, मी म्हटलं मग याचं एकच सोल्युशन आहे माझ्या हातात तरी, शिक्षण आपण देऊया. मग शिक्षणासोबत जे थोर महापुरुष बोलून गेलेत किंवा घडून गेलेत त्यांचं ज्ञान आणि शिक्षण हे जर दोन्ही दिलं ना, आज माझ्या समोर 100 प्रसंग येतील पण 101वा प्रसंग मला शिक्षणातून मार्ग काढेल असे मला जाणवलं. म्हणून मी ते शिक्षण हे मुद्द्यावरती काम करते. अच्छा, मग खरं तर मुलांसाठी शिक्षण हे किती चॅलेंजिंग आहे आता सध्या तिथे?
आणि दुसरं म्हणजे त्यांच्या बरोबरच मुलींचं शिक्षण घेण्याचा परिस्थिती असेल किंवा त्यांच्या आई वडिलांना हे मुलांना शिक्षण शिकवायला पाठवलं पाहिजे की त्यांना परवडतं का? दोन गट आहेत त्यात पण की एक असा समाज आहे मुंबईमध्ये की तिथे मुलांसाठी शिक्षणची कॉम्पिटिशन लागले की कोचिंग द्या हे द्या पण टॉप लेवलचं एज्युकेशन पाहिजे. आणि दुसरा जो गट आहे त्यामध्ये शिक्षणाची माहितीच नाही, पालकांनाच अवेअरनेस नाहीये. 10वी नंतर काय 12वी नंतर काय आर्ट सायन्स आणि कॉमर्स काय असतं हे मला सुद्धा माहिती नव्हतं. जेव्हा मी 11वीच्या आर्ट्सच्या वर्गात बसलेली, मी आर्ट्सचा विषय जो शिकत होती, माझ्या घरामध्ये जास्त शिक्षण नसल्यामुळे मी 10वी चांगल्या टक्क्याने पास झाले आणि मला 11वीला टाकलं. माझ्या आई वडिलांचं तेवढं शिक्षण नसल्यामुळे चुलत भावाला माझ्या बोलवलं आणि त्याला सांगितलं तिचं ऍडमिशन कर. फॉर्म भरल्यावर त्याच्यामध्ये त्यांनी आर्ट्स हा विषय दिला आणि मी 1 महिना त्या वर्गात बसून शिकले. आणि मला 1 महिन्यानंतर कळते कॉमर्स म्हणजे हे असतं, सायन्स म्हणजे असतं आणि आर्ट्स म्हणजे असतं. तर हे मी मुंबईत राहून जर मला हे एवढं लेट माहिती पडतं तर मग माझ्यापेक्षाही वंचित समाज आहे ना त्यांचं काय. तर मग हा जो गट आहे तो मी निवडला. तर मग जे मुलं रस्त्यावरती जे भीक मागतात किंवा काय विकतात किंवा खोदकाम करतात, नाला साफसफाई, मुंबईची सगळी स्वच्छता, जे कुटुंब करतात ते त्यांच्या मुलांना त्यांच्या सोबत घेऊन जातात. हे दिसतंय की एखादी आई किंवा वडील खोदकाम करत असतील तर मुलाला घेऊन जातात, नाला साफसफाई करायची असेल तर मुलाला घेऊन जातात. मग हे ते मी बघितलं आणि मग त्यांना शिक्षण कसं दिलं पाहिजे. मग त्यांना शिक्षणाची माहितीच नाहीये. मग त्यांना एवढंच माहिती की कुठेतरी जवळ बीएमसी स्कूल असताना तिथं आमचा मुलगा नेऊन टाकायचा. पण त्याच्यासाठी कागदपत्र काय, इथून सुरुवात झाली की आधार कार्डच्या व्यतिरिक्त काय काय बनवावं लागतं हे त्यांना माहितीच नाही. मग तिथून आम्ही सुरुवात केली की मूल जन्माला आल्यावरती आपल्याला जन्म दाखला मिळतो, तो वॉर्ड ऑफिसला जावं लागतं, तिथून तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. मग ही सगळी माहिती देण्यातच आमचा वेळ गेला. आणि त्यानंतर मग आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये गेलो की मग मुलांना उचलायचं, कम्युनिटी स्टडी सेंटर मध्ये आम्ही उभा करायचो. तिथे त्यांना स्वच्छता, शिक्षण, आरोग्य हे देऊन त्यांना रेडी करून 7 ते 8 महिन्याचा आमचा वेळ जात होता. त्यात 8व्या महिन्यात त्या मुलांना आम्ही बीएमसी स्कूलमध्ये दाखल करायचो. अशा पद्धतीचं आम्ही शिक्षणाकडे बघितलं. मग आता म्हणजे मुलांना शिक्षण द्यायचं हे ठीक आहे, त्यांचे पालक सहज तयार होत होते का? अजिबात नाही. आम्हाला असं होतं की आमच्याकडे जर 250 मुलं आहेत तर प्रत्येक मुलाचा आम्ही डे टू डे रिपोर्ट ठेवत होतो. एक विद्यार्थी जर 3 दिवस सुट्टीवर राहिला तर 3ऱ्या दिवशी होम व्हिजिट होणार की का तो सुट्टीवर आहे, पुन्हा कामाला तर जात नाही किंवा मग आई वडिलांना आजारी तर नाहीये किंवा कुठे पळून तर गेला नाही. खूप केसेस असतात समुदायामध्ये. मग होम व्हिजिट आमच्या टीचर करतात. होम व्हिजिट मध्ये वेगवेगळी माहिती मिळते. काही पालक स्वतः म्हणतात आमच्या मुलांना आम्हाला शिकवायचं नाही, काय करणारे शिक्षण, शेवटी एक खोदकामच करणार आहे. आता आमच्या डोळ्यासमोर एवढे मोठे मोठे शिकलेले मुलं 10-15 हजाराच्या पगारावरच आहेत, जे की आम्ही पण कमवतो. ही मानसिकता आम्ही पहिलं बदलायचं सुरू केलं आणि मग सुरू आहे आमचे. अजून संपलेले नाही. सुरुवातीला किती मुलं तुमच्याकडे आले आणि आता किती मुलं आहेत शिकतायत वगैरे? तर किती त्याला शिक्षक आता 2016 पासून जर बघायला गेलं तर सुरुवातीला आपल्याकडं 50 ते 60 मुलं होते. मग आम्ही मुलांची संख्या वाढवली, व्हॉलेंटियर वाढले, मग 120 मुलं झाले, मग 170, 200 असे टोटल मिळून आज 2024 मध्ये आपण 1700च्या वरती आकडा गेला मुलांचा शिक्षणाचा. एवढ्या सगळ्या मुलांना शिकवायचं म्हटलं तर जे शिकवण्यासाठी शिकवणी घेणारे लागतात तर ते कोण आहेत, कसे येतात, त्यांना म्हणजे पैसे घेऊन येतात का, व्हॉलेंटरी स्वयंसेवी? तर मी शिकले तर माझं समाजसेवेचं आवड असल्यामुळे मला गटही तोच मिळाला. माझे कलिग्स समाजसेवक, माझे कॉलेजचे फ्रेंड्स सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट असते. मी NSS मध्ये होती कॉलेजेसमध्ये, तर आम्हाला पण काहीतरी सेवेची ऍक्टिव्हिटी करते. अशी टीम मग मी ती बनवून ठेवली. म्हणजे ती माझी रिसोर्स डायरी मी रेडी करून ठेवली माझ्या आयुष्यातली. आणि ती रिसोर्स डायरीचा मी कसा उपयोग केला पाहिजे. तर मग माझे जे फ्रेंड सर्कल झाले, माझे कलिग्स झाले, त्यांच्या पूर्ण दिवसभराच्या वेळातून 1 तास, अर्धा तास, 2 तास असं माझ्या सेंटरला देऊन ज्या ज्या विषयात ते एक्सपर्ट आहेत अशा विषयात त्यांनी मुलांना ज्ञान दिलं. अच्छा, म्हणजे तुमचे कॉलेज फ्रेंड जे आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही काम आता सध्या करता. त्यातून तुमचं संघटन कौशल्य दिसतं की आपल्या मित्रमैत्रिणींना सोबत घेणं आणि आपलं जे उद्देश आहे, आपल्याला जे काम करायचं त्याच्यासाठी त्यांची मदत घेतात. बरोबर. अच्छा, मग त्यांच्या पण मनात एकदम असं सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायची की ज्योती जे करते ते वेगळंच काहीतरी करते.
आपण आत्ताच्या जगात जगतोय, पार्ट्या आणि हे ते, आणि ज्योती कुणाला तरी दिशा देते. तर 24 तासातला 1 तास जर मी ज्योतीला दिला तर वाया जाणार नाही. मग 2 जण माझ्यासोबत जर जोडले तर ते त्यांचे 4 मित्र बघणार, त्यातला एक तरी येऊन स्वतः अप्रोच करणार. अशा पद्धतीचं नेटवर्क माझं बनत होतं. बरं, म्हणजे यातूनच मग दिशा ज्योत फाउंडेशनची सुरुवात झाली. अच्छा. आता तर आम्ही टीचर्स करतोय, शिक्षिका. नॉन फंडिंग असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम्स होत आहेत, पण ते मानधनाचा तर वेगळाच विषय आहे, त्याच्यावर आपण बोलूच. हा, म्हणजे मी पुढे तेच विचारणार होतो की संस्था फाउंडेशन सुरू झालं, पण याच्यासाठी लागणारा पैसा किंवा साहित्य हे कसं मिळणार, याचं काय झालं? तर मला कळलं दिशा ज्योत फाउंडेशन सुरू झाले. आता फाउंडेशन म्हटलं की मला असे कॉल पण फार वेगवेगळे येत होते की एखाद्या विधवा महिलाचा कॉल येणार, ताई तुमची संस्था आहे ना, तर मी विधवा आहे, माझ्यासाठी हे काहीतरी मदत करा. तो कॉल ठेवला. दुसरा कॉल येणार, ताई मला 4 मुलं आहेत, 4 मुलांमध्ये मी एकटीच आहे आणि मी 4घांचं शिक्षण कसं करू, तर तुम्ही जर शिष्यवृत्ती देत असाल तर तुमच्यासाठी काहीतरी करा. म्हणजे समाजात माहिती पडलं की दिशा ज्योत फाउंडेशन झालं, काम सुरू आहे, करतायत. पण मग आता हे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं की कॉल येत आहेत आणि मग ज्योती काय करेल, आणि आपल्याकडे तर फंडिंगही नाही. मग मी सुरुवात केली जसं सांगितल्याप्रमाणे की मुंबईमध्ये किती संस्था काम करतात त्याचा मी सर्वे केला, आणि मग कोणत्या विषयावर काम करतात आणि त्यांचं ड्युरेशन किती वेळचं, आणि मी ज्या लगतच्या भागात काम करते तिथे मला मदत करणारी कोणती संस्था आहे. तर मी 1 ते 1.5 वर्ष फक्त सर्वे आणि रिसर्चच करत गेली. आणि मग असं पूर्ण संस्थांचा मी एक डायरी बनवली, ती म्हणजे माझी रिसोर्स डायरी. त्या डायरीच्या माध्यमातून मग मी प्रत्येक संस्थेला कमिट करून द्यायची की मी असं असं काम करते, जर माझ्याकडे बेनिफिशरीज असतील तर तुम्ही त्यांना द्या, मदत करा. तर मग जेवढ्या संस्थांनी ते मान्य केलं, अशांचे मी छोट्या छोट्या मीटिंग्स मध्ये जाणं, त्यांना ते दाखवणं, पटवून देणं, लेटर करणं, पत्रव्यवहार करून आपलं काम करून घेणं. मग अशा लोकांच्या ज्या समस्या येत होत्या त्यांच्यापर्यंत मी पाठवत होती. मी माध्यम मांडली आणि लोकांच्या समस्या हे करण्याचा प्रयत्न केला, सॉल्व्ह. मग माध्यम बनून मग डोनर आम्ही शोधले मुंबईमध्ये. तर जे जैन, गुजराती, मारवाडी, मराठी जे आपले आहेत, सेवा त्यांच्या याच्यातच शिकवलेली असते, संस्कारात. तर मग त्याचा पण आपण उपयोग केलाच पाहिजे. तर मग त्यांच्याकडून मग त्यांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना व्हीलचेअर घेऊन देणं, हार्ट डिसीज पेशंट असेल तर त्यांचा खूप खर्च असेल औषधांचा, तर त्या कुटुंबाला त्या डोनरशी कॉन्टॅक्ट करून त्या डोनर कडून औषध प्रोव्हाइड करून देणं, अशा पद्धतीचं मी काम करत होते. किती लोकांना आपण आता मदत केली असेल? तर बापरे, कोविड नंतर तर आकडा असं झटकन वाढला. बघायला गेलं तर आपण कोविड मध्येच जर पकडायला गेलं तर 2 वर्षामध्ये 55,000 कुटुंबाला आपण राशन किट दिली. मोफत औषध तर आपण त्याचा आकडाच देऊ शकत नाही, कारण की दर बुधवार, शनिवार, इव्हन 15 दिवसाला एकदा अशा आपण दर कॅम्प लावून ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे आजारी लोक येतात त्यांना आपण ते देतच वेगळे. आणि दररोजचं आपण 450हून जास्त मुलांना दररोजचं पोषण आहार देतोय. त्यात डाळ, भात, भाजी, चपाती आणि फळे, अन्न, केळी, काय सफरचंद असं जे असेल ते. तर हे 2016 पासून पोषण आहाराचा उपक्रम सुरू आहे, ते आजपर्यंत सुद्धा आहे. अच्छा, बरं. आता तुम्ही तर कोरोना काळातला उल्लेख केला, आणि ज्यावेळेस तुमची माहिती सगळी आता तुम्ही त्यामध्ये कोरोना काळातला तुम्ही जे केलेलं काम आहे ते अतिशय म्हणजे वाखाणण्याजोग्याचं असं आहे. दुसरं म्हणजे मुंबईसारख्या सिटीमध्ये की जिथे कोरोनाने खूप भयंकर स्थिती तिथे निर्माण झालेली होती, अशा परिस्थितीमध्ये आणि त्यातल्या त्यात तो सगळा एरिया आहे, झोपडपट्टीचा इस्लाम एरिया आहे, अशा ठिकाणी मग तुम्ही कुठलंही जीवाची काळजी न करता तुम्ही आणि तुमची टीम सगळी याच्यासाठी काम करत, तर त्यावेळेचा तुमचा अनुभव नेमका काय होता, आणि हे सगळं काम करताना तुम्हाला काही भीती त्यातली काही होती का? हा प्रश्न मला फार ठिकाणी विचारलेला आहे, आणि माझं सगळ्यात पहिलं कोरोना म्हटलं की ते पुन्हा आम्ही त्या याच्यात जातो की कोविड असं दुःख आहे की सांगलं तेवढं कमीच आहे, आणि ते दुःखच वेगळं काहीतरी आहे आमच्यासाठी तरी. मुंबईमध्ये जेव्हा कोविड आला, लॉकडाऊन लागला की घरापासूनच सुरुवात होती भीतीची, सगळे मानसिक तणावामध्ये गेलेले. आता कसं खायचं काय, राहायचं काय, कसं होईल, पैसे संपल्यावर करायचं काय, सगळ्यांच्या हाताचं काम गेलं. आईपासून माझी सुरुवात झाली, वडिलांपासून फार टेन्शन मध्ये. मी घरातल्या पहिला मी विचार केला, माझ्या आई वडीलच एवढ्या टेन्शन मध्ये, मी समुदायामध्ये जाऊन काय बोलू, आणि कोविड बंद आहे सगळं.
पण कोविड मध्येच मी खरी मुंबई पाहिली. जेव्हा पूर्ण मुंबई बंद होती, पूर्ण रस्ते मोकळे होते, त्या मोकळ्या रस्त्यामध्ये माहींचा धक्का झाला, धारावी सारखी झोपडपट्टी झाल्या, खारघर, नवी मुंबई साईडच्या, तुर्भे साईडच्या झोपड्या झाल्या. पूर्ण रस्ता रिकामा आणि मी ट्रक मध्ये बसून राशन किट वाटप करायला जात होते. म्हणजे त्यावेळेस मला असं वाटत होतं, मला ऊर्जा निर्माण होत होती आपोआप की अरे वा, मीच पोलीस आहे आजची, मीच प्रशासन आहे आजची. आणि एखादं पेशंट माझ्यासमोर आढळलं की मी हात कशी लावू, मलाही कोविड होईल, मग उद्यापासून मी पण घरात, तर डॉक्टर पण आज मीच आहे, बघू काय होतं ते. अशा पद्धतीचे ना वेगवेगळे अनुभव मला कोविड मध्ये मिळाले. एक तर मी तुम्हाला मला सांगायलाच हे होईल की एका कुटुंबामध्ये एक महिला होती, मी नाव नाही घेणार, पण मी ती केस स्टोरी नक्कीच सांगणार तुमच्यासमोर. कोविडचा पहिलाच वेळ होता आणि मे महिना सुरू होता. आपल्याला सांगितलेलं की 14 एप्रिलला संपेल कोविड, पण संपला नाही, आपली डेट पुढे गेली. आणि मग मला वाटतं 29 का 30 एप्रिलला ती महिला मिळाली एका चाळीमधून, आणि तिने मला तिची कहाणी सांगितली. वस्त्यांमध्ये एकमेकांशी बोलत होते, वस्तीच्या बाहेरचे लोक आतमध्ये यायला अलाउड नव्हतं, असं कोरोनाचं तिथे चाललेलं वेगवेगळ्या ठिकाणी. अचानक ती महिला राशन वाटप करताना मला भेटली. मी तिच्या हातात राशन दिले. तिने मला सांगितलं, तू मला आज राशन देतेस, मी 15 दिवस खाईल, त्याच्यासाठी मला टेन्शन आहे. आज मी ज्या दुःखात आहे मला तुला बोलायचं. मी म्हंटल बोला. मी पूर्ण ट्रक संपवला, राशन वाटप झाल्याने मग त्या महिलेला मी 10 मिनिट दिले. त्या 10 मिनिटात तिने मला तिची स्टोरी सांगितली की अचानक कोरोनामध्ये माझा नवरा मला सोडून निघून गेला, माझ्याकडे 2 मुले आणि आता मी बरोबर आहे आणि माझा महिना 7वा आहे आणि मी काय करू. आणि आता कोविड सुरू आहे, 3 महिन्यात माझी डिलिव्हरी कधीही होईल. माझी आई गावी, माझ्या इकडे येऊ शकत नाही, कोविड सुरू आहे. आणि मग मला मदत कोण करेल. मला आज पैसे नकोयत, राशन नकोय, 3 महिन्यानंतर माझ्यासाठी कोणतरी उभं राहील असं मला कोणतरी पाहिजे. मी पूर्ण भारावून गेली, मला काय सुचेना मी काय करू. आणि अँब्युलन्सच्या सुविधा तर करू शकत नाही, कोविड मध्ये सगळंच बिझी होतं आणि हॉस्पिटल पण फुल. तर मग मी तिला फक्त एवढंच, त्यावेळेस मी भावनेच्या भ्रमात एवढंच बोलले की आप मेरा नंबर लीजिए, तुला जेव्हा त्रास होईल तर तुझ्या वस्तीत 2-3 महिलांना तू सांगून ठेव की या हप्त्यामध्ये मला त्रास होईल तर माझ्या मदतीला उभा राहा. तिने ते केलं, माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिली. तिच्याशी मी कॉलवर बोलून तिची काउन्सिलिंग करत होती, जेणेकरून ती घाबरावी नाही, तिची डिलिव्हरी कठीण व्हावी नाही असं. आणि मग मी झोपली, मला माहिती नव्हतं त्याच हप्त्यात तिचा मला पुन्हा कॉल. 3 महिन्यानंतर मी शांत रात्री झोपली. एका ठिकाणावरून मी औषध वाटप करून आलेले. सकाळी 3:45ला मला त्या महिलेचा कॉल आला आणि मला फोन करून जोर जोरात ओरडा लागली, मला त्रास होतोय, माझी डिलिव्हरी आली, मी काय करू. मी त्याच अवस्थेत होती. त्या गल्लीत गेली, त्या 2 बायका रेडी केल्या, अँब्युलन्सला फोन केला, त्यावेळेस पूर्ण बिझी होत्या. टॅक्सी, प्रायव्हेट टॅक्सी केली, तिच्यात तिला टाकलं आणि सायन हॉस्पिटलला नेऊन तिची डिलिव्हरी केली. तिथे पण आम्हाला वेगवेगळे चॅलेंजेस आले. लेडीज गेली डिलिव्हरीला, पण तिच्याकडे तिचं आधार कार्ड नाही म्हणून तिची डिलिव्हरी थांबवली, तिला बाहेर उभा केलं, जे की तिथे ती जागेवर पण डिलिव्हरी होऊ शकते. एक महिलेला घरी पाठवलं, तिच्या घरात कुठे काय असतं आम्हाला काय माहिती. तिच्या मुलांना विचारलं, आई पेपर्स कुठे ठेवते काय. तिची मुलं 5-6 वर्षाची. 4-5 पिशव्या त्यांनी काढून दिल्या, त्यातलं आधार कार्ड काढलं, मला त्यांनी व्हॉट्सअप केलं, मी तिथे प्रिंट काढली, मग ती प्रिंट हातात दिली डॉक्टरच्या, आणि मग तिची डिलिव्हरी झाली. तर हे मला मुद्दाम सांगावं असं वाटलं की अशा खूप केसेस होत्या, हेच नाही अशा खूप, की व्यसन थांबलं, दारू थांबली म्हणून कुणाला पॅरालिसिस आमच्या समोर आले. त्यासाठी तर का आम्ही करू शकलो नाही, औषध देण्यापेक्षा दुसरं काहीच करू शकलं नाही. तर कोविडने आम्हाला खूप काय शिकवलं. तर माझी जी टीम आहे माझ्यासोबत दरवेळेस मला सांगते की ज्योती, आपण कोविड मध्ये ह्या एज मध्ये काही होत गेलो, ऍक्शन वरती आपण रिॲक्ट न करता आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा आपण प्रयत्न केला. म्हणून आपण काही लोकांच्या उपयोगी आलो, नाही तर काहीच नसतं. तर असा कोरोना आमचा भयानक होता की मग ह्या कोविड मध्ये तर प्रत्येक जण बोलतात की स्लम ज्या वस्त्या आहेत त्यांना जास्त त्रास झाला, तर असं नाही. कोरोनामध्ये हाऊसिंग सोसायटी ज्या आहेत तिथे पण तेवढा, त्याच्याहून दुप्पटीने त्रास होता, कारण की स्लम वस्त्यांमध्ये एकमेकांना विचारणारे लोक आहेत. तरी हाऊसिंग सोसायटीमध्ये दरवाजे बंद असतात. आम्ही आमच्या डोळ्याने 3 ते 4 दिवस एका घरामध्ये बॉडी मेलेली बाहेर काढलेली. तर ते पण वास येतोय, आणि बाजूच्या बाईने फोन करून आम्हाला सांगितलं की तो वास येतोय म्हणून, पण ती जाऊन तिने बघितलं नाही. मग आम्ही जाऊन आम्ही पाहिलं की ती बॉडी निघाली असं.
तर मग आम्ही फोकस दिला फक्त स्लम वस्त्यांमध्येच नाही, कोविडमध्ये आम्ही जास्तीत जास्त बिल्डिंग मध्ये फिरत होतो की ह्या केसेस वाढवले नाही. आज आम्हाला बॉडी मिळाली, उद्या आम्हाला काही नको घडायला असं. तर मग आम्ही मग सगळीकडेच आम्ही मदत सांगत गेलो की वेगवेगळ्या संस्थेवाल्यांना सुद्धा मी पिच देत होती की फक्त स्लम पॉकेटलाच तुम्ही जास्त हे करू नका, स्लमला सगळे बघण्यासाठी आहेत, पण हाऊसिंग सोसायटीमध्ये पण लोक खाण्यासाठी तरसतायत, रडतायत. मग ते सुद्धा आम्ही केलं. अच्छा, हे काम करत असताना स्थानिक प्रशासनाची पण तुम्हाला काही मदत? हो, तर नवीन ते सुद्धा गोंधळ नाही. खरं तर अख्खं स्थानिक प्रशासन सुरुवातीला कोविड मध्ये ते सुद्धा मानसिक तणावात होते, पण ते काम करत होते. सिस्टम नव्हती. जे वाटेल, ज्याला वाटेल जेवण वाटप, ज्याला वाटेल राशन वाटप, खाऊ वाटप, हे वाटप, ते वाटप सुरूच होता. नियोजन नव्हतं. हे फर्स्ट वे मध्ये फार झालं. मग सेकंड वे मध्ये आम्ही थोडं बीएमसी ला पण कनेक्ट करून काम करायचं समजुतीनेच केलं की आमच्याकडे जर वस्तू आली डोनरच्या माध्यमातून तर तुमचा डेटा द्या, त्या डेटाच्या आधारे आम्ही लोकांना ज्यांना जास्त गरज आहे ज्या घराला आम्ही तिकडे जाऊ. किंवा मग तुमच्याकडे वस्तू आहेत, आमच्याकडे काय डेटा आहे, आम्ही फर्स्ट वेला सर्वे केला तर त्या कुटुंबाला तुम्ही पहिलं प्रायोरिटी द्या, त्या प्राथमिकतेवरती आपण काम करू आणि त्या आम्ही एकमेकांच्या समजुतीने काम करायला व्यवस्थित आम्हाला जमलं. पण सुरुवातीला फर्स्ट वेला तर आम्हाला काही सुचत नव्हतं. आम्ही हायवेला रोडवर उभा राहून जे लोक चालत गावी जात होते त्यांना सुद्धा आम्ही जेवणाचे पॅकेट असेच वाटप करत होतो. त्यात मग चोर कोण आम्हाला कळत नव्हता आणि गरजू पण आम्हाला कळत नव्हता. पण ते सगळेच आम्हाला त्या वेळेला लाईनीमध्ये सगळेच आम्हाला गरजू वाटत होते. आणि सेकंड वेळेला आम्ही थोडेसे सिस्टम मध्ये केलं का जेणेकरून योग्य त्या लोकांपर्यंत आम्ही जाऊ आणि काम करू, अशा पद्धतीचं होतं कोरोना. खरं तर ज्योतिताई, ह्या कोरोनाने अनेकांना त्यांनी शिकवलं पण आहे, अनेकांना वेगवेगळे अनुभव पण दिलेले आहेत. या काळामध्ये जसे तुम्हाला फाउंडेशनला किंवा तुम्हाला सुद्धा अनेक अनुभव यातून आलेले आहेत आणि अनेकांना याच्यातून त्रासच झालेला आहे. परंतु या सगळं काम करत असताना दिशा ज्योत फाउंडेशन जे आहे, तुमचा सगळा जो परिवार आहे हा सगळा, तर हे सगळं काम करत असताना मग नंतर पुढे कशी काय प्रेरणा केली आणि मग पुढेचे कुठली कुठली कामं तुम्ही त्या सगळ्या समाजासाठी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर कोरोनाचं सांगते, आम्ही फार सगळेच त्रासलेलो. मी स्वतः एक वेळेला सेकंड वे मध्ये फार आजारी पडली आणि मग मला असं वाटलं की आता जर मी आरटीसीपीआर माझी टेस्ट झाली की मी कोविड पॉझिटिव्हच निघणार, कारण की ही भीती होती, सारखं सुरू होतं की सर्दी जरी झाली तरी आपण आजारी पडू. पण ते 2-3 मास्क कडा वगैरे घेऊन आम्ही उभे होतो. नशिबाने माझी टेस्ट झाली पण मी निगेटिव्हच मिळाली. मग जेव्हा आम्ही समाजात काम करत होतो तर महिलांचं माझ्याकडे मंडळ होतं, महिला मंडळ. तर मग प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही एक लीडर उभा केले, कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता. मग एका वेळेला आम्ही 15 ते 16 वस्त्यांमध्ये एक सोबत मेसेज देऊ शकत होतो. सगळ्यांना मला गर्दी करायची नव्हती, तर आम्ही एका गल्लीची एक कार्यकर्ता, अशा 15 ते 20 गल्लीचे कार्यकर्ता एकत्र येऊन एखादा अनाऊन्स करायचं किंवा एखादी वस्तू देत होतो, त्या जाऊन त्यांच्या ठिकाणी त्यांच्या लेवलला वाटप करत होते. ते सगळं सिस्टम मध्ये होत होतं. पण नंतरला भीती ती होतीच ना, भीती मनात होतीच. तर मग आम्ही वाटप सुरूच ठेवलं, पण दुसरी टीम मी अशी उभा केली युथची की ते लोकांच्या मानसिक तणावावरती थोडं काम करायचं. तर कशा पद्धतीने आम्ही करत होतो की एखाद्या चाळीमध्ये 15 ते 20 घरं आहेत, तर त्या घराला एखादी ऍक्टिव्हिटी द्यायची, तो दिवसाचं पूर्ण मनोरंजन करायचं. तर मग पापड बनवा, तुम्ही काहीतरी एखादा खेळ घ्या किंवा साड्यांना गोधड्या शिवा, अशा पद्धतीचं, जेणेकरून ते त्याच्यामध्ये बिझी राहतील. आणि जे न्यूज सुरू आहे 24 तास आपण कोविड ऐकतोय, त्या कोविड मध्ये आपण घाबरून तिथेच आपला बीपी हाय लो नको व्हायला, हे आम्ही उपक्रम चालवले. आणि त्या उपक्रमामध्ये कुठेतरी वाटलं की आता हेच उपक्रम आता आम्हाला कंटिन्यू करायचे. तर मग आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू केले महिलांसाठी, जेणेकरून त्या रोजगारच्या संधीमध्ये त्या हे होतील, त्यांना रोजगार मिळेल. तर आपलं टेलरिंगचं कोर्सेस दिले जातात महिलांना, हँडवर्क, ब्युटिशियन आणि ह्या 3 सध्या तर देता येतात, देतोय. तर खूप म्हणजे 600हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलाय आणि मोफत दिलं जातं. हे सगळं मोफत आहे महिलांना. आणि प्राथमिकता आपण SC ST समाजाच्याच महिलांना देतो, जेणेकरून त्यांना जर हा कोर्स मिळाला आणि त्याच्यामधून त्यांनी जर त्यांच्या रोजगाराचं सुरू केलं, तर ज्या महिला हँडवर्कने, ज्या महिलांनी कोविडमध्ये गोधड्या शिवल्या
कोविड नंतर आम्ही त्या विकण्यासाठी पण त्यांना मदत केली. मास्क बनवायला सांगितले, जेणेकरून वस्तीतल्या वस्तीतच मास्क लावू दे. बाहेरून मास्क विकायला येणारच नाही, तुम्ही मास्क विका आणि 10-10 रुपये तुम्ही मास्क विका, अशा पद्धतीचं मग मास्कचं पण आम्ही दिलं महिलांना. त्यासोबत वेगवेगळे प्रशिक्षणही दिले महिलांना. असं मग आम्ही महिला मंडळाच्या माध्यमातून सुरू केलं. तेवढ्यातच न थांबता आम्ही महिला मंडळ मधल्या महिलांना स्वतःची ओळख कशी निर्माण व्हावी म्हणून आम्ही ओळखपत्र बनवलं सर्वांचं आणि आयडी, महिला मंडळाची आयडी म्हणून. आणि ज्या वस्तीत ज्या महिला मंडळाचा गट आहे त्या वस्तीच्या जवळच्या आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, शाळे अशा ज्या ज्या आहेत सरकारी यंत्रणा, तिथे त्या महिलांची व्हिजिट करतो आणि सांगतो हे आमचं महिला मंडळ आहे, सामाजिक कार्यात अशा अशा पद्धतीने ऍक्टिव्ह आहे. तुम्हाला जर समुदायामध्ये येऊन काय करायचं असेल तर ह्या महिलांना पहिली प्राथमिकता द्या आणि यांच्यामध्ये लिडरशिप बिल्ड करा. अशा पद्धतीचं माझं काम प्रत्येक महिला मंडळाच्या महिलांसोबत सुरू आहे. खूपच छान. आता हे जे महिला मंडळ आहेत तर हे मंडळापुरतेच मर्यादित आहेत का, आपण काही त्यांचं आर्थिक बचत गट वगैरे असं काही? तर महिला मंडळ मध्येही बचत गट आपण सुरू केले. ज्या महिला महिन्याला 100 ते 200 रुपये किंवा 300 रुपये बचत करायला आहेत इच्छुक, त्या महिलांना आपण समजवून त्यांच्या मीटिंग घेऊन एका बचत गटामध्ये 13 महिला ठेवल्या. आपले 7 ते 8 महिला बचत गट सुरू झालेले आहेत आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या बचत करतात. त्यांची बँकेमध्ये त्यांचं अकाउंट खोलून दिले आणि ज्या वस्तीत त्या राहतात त्या वस्तीचे जे वॉर्ड आहेत बाजूला त्या वॉर्ड ऑफिसला त्यांनी कनेक्ट केली त्यांची फाईल. अशा पद्धतीचं काम सुरू आहे. अच्छा, जिथे आता हे दिशा ज्योत फाउंडेशन जे आहे तुमचं, तर तुमच्या बरोबर यामध्ये आता किती स्वयंसेवक काम करतात? आपल्याकडे पूर्ण व्हॉलेंटियर स्वयंसेवक जेवढे आहेत, तरुण आहेत आणि तरुण जे स्वयंसेवक आहेत 35 जण आहेत, ते पूर्ण काम करतात. आणि आम्हाला वरिष्ठ आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः काम करते. असे 11 जण आहेत, त्यात माझा अर्धा कुटुंब सुद्धा आहे. असं आहे ते. आणि मग आता तुम्ही मुंबई सोडून आणखी कुठे कुठे आता सध्या? मुंबईच फक्त हे आमचं ध्येय नाही, आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात काम करतोय. पुणे, नाशिक, नगर, मराठवाडा या सगळ्याच विभागामध्ये आम्ही दिशा ज्योत फाउंडेशनचं काम करतोय. इव्हन ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या तालुके आहेत, मुरबाड झालं, शहापूर झालं, जिथे आदिवासी पाड्या आहेत आणि तिथं सगळ्यात जास्त कामाची गरज आहे, तिथे सुद्धा आम्ही त्या टप्प्यात सुद्धा जाऊन काम करतोय. अच्छा, हे सगळं काम करण्यासाठीची जी प्रेरणा आहे ती कुठून मिळते? तर थोर समाज सुधारकांचे जे पुस्तक वाचल्याने, इव्हन जे आता आपले समोर दिसत आहेत की वस्ती समाज संस्था, त्यांचा अभ्यास केल्याने आणि मेन सगळ्यात महत्वाचं माझं मास्टर ऑफ सोशल वर्क झालेलं आहे. तर आम्हाला ते शून्यातून शिकवलेलं असतं, तर ते तिथून येते. अच्छा, खरं तर आता आपण खूप वेळ झाले करतो आहे, कार्यक्रमात थांबण्याची वेळही होत आलेली आहे. तरी सुद्धा मला असं विचारायचं की तुमचं स्वतःचं वैयक्तिक विजन, तुमचं स्वतःचं पुढचं लक्ष आणि दिशा ज्योत फाउंडेशन याचं पुढे आणखी कशात रूपांतर करणं किंवा पुढचे तुमचं लक्ष काय, ते काय, याबद्दल तुम्ही काय? तर माझं पहिलं वैयक्तिक सांगते की जे निर्माण झाले दिशा ज्योत फाउंडेशनच्या माध्यमातून, हे माझ्या डोक्यात आलेली ती चालना होती, मी ती जमिनीवर उतरवली. असे प्रत्येक तरुण आहेत, त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या पद्धतीचे स्वप्न आहेत. तर ते मी त्यांचे स्वप्न पूर्ण ऐकून ते कुठे ना कुठेतरी जमिनीवर उतरण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आता दुसरं राहिलं दिशा ज्योत फाउंडेशन. तर दिशा ज्योत फाउंडेशन मध्ये प्रत्येक व्यक्ती, मग ती मदतीसाठी जोडलेली आहे किंवा ती सेवा देण्यासाठी, स्वयंसेवा देण्यासाठी जोडली. तर ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मी प्रतिनिधित्व कसं झालं पाहिजे हे मी बघतेय. तर प्रत्येक गटाला आता जे माझ्याकडे विद्यार्थी आहेत ते भविष्यात राजकीय, सामाजिक आणि कला या क्षेत्रामध्ये नेता दिसली पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. आता जे माझ्याकडे युथ आहेत हेच त्या वस्तीचे कलेक्टर, त्या विभागाचे ऑफिसर किंवा त्या क्षेत्राचे, त्या मुंबईचे कोणतरी महा व्यक्ती असणारे लोक असतील, हे आमचं मोठं स्वप्न आहे. ह्याच स्वप्नाने आम्ही काम करतोय आणि नक्कीच आम्ही इतकं काम करतोय नॉन फंडिंग. जर प्रशासनाने किंवा कोणी दाद घेतली आणि जर आम्ही हे सगळं सिस्टम मध्ये फंडिंग करत गेलो तर शून्यातून उभा केलेला आम्ही त्यामुळे मोठं करू. आणि प्रत्येकाला आम्हाला कार्यकर्ता बनवायचं आहे, जेणेकरून तरुण पिढी नशेच्या आहारी न जाता येणाऱ्या काळात
नाक्यावर उभा राहणारी मुलं सुद्धा सेवेसाठी काय विचार केला पाहिजे त्याच्यावरती चर्चा सुरू राहील. अशा पद्धतीचं आमचं दिशोज्योत फाउंडेशनचं मोठं उद्दिष्ट आहे कामाचं. खरंच ज्योतिताई खूप चांगलं उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करत आहात. खरं तर रेडिओ देवगिरीचे सुद्धा आपल्या या सगळ्या ध्येयासाठी शुभेच्छा असणारच आहे. मला थोडासा आणखी एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दुसरं तो म्हणजे असा आहे की तुम्ही खरं तर एक मुलगी आहात पहिली गोष्ट तर, आणि मुंबई सारख्या ठिकाणी आपलं एक नेतृत्व स्वतःचं सिद्ध करणं आणि सामाजिक कार्यामध्ये उतरून काम करणं हा एक भाग तुम्ही आता करत आहात. बऱ्याचशा वेळेस असं आता म्हटलं जातं की पुरुष महिला समानता, आणि त्याच्यासाठी मग आत्ताच्या ज्या सगळ्या मुली आहेत आता आपण पाहतो सगळे करतात की मुलांची बरोबरी करण्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. त्यातला प्रामुख्याने भाग असा असतो की रात्रीचं फिरणं, पहिराव जो आहे तो त्यांच्या मर्जीप्रमाणे घालणं वगैरे असं सगळं. बाहेरून आधुनिक दिसणं आणि पुरुषासारखं आपल्याला जगायला मिळणं असा विचारधारा आहे. ही एक विचारधारा ठेवणं आणि फक्त केवळ हे जे समाजाचे चॅलेंजिंग जे सगळ्या गोष्टी असतात ना त्यामध्ये पुरुषच नाही तर मुली उठू शकतात, तेही काम करू शकतो, ही एक मानसिकता. यातली कुठली मानसिकता ही मुलींनी विशेषतः स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं. याच्यात कुठे समानता आपल्याला दिसते? फार कठीण आणि हसणारा प्रश्न होता हा, की जे तुम्ही बोललात की स्त्री पुरुष समानता, यावरती बोलू तेवढं कमीच आहे. पण तुम्ही म्हणालात तर मी नक्कीच छोट्या मुद्द्याने बोलण्याचा प्रयत्न करेल. तर ही जी समानता आहे ही ज्यांना व्यक्तिगत त्यांच्या बुद्धीनुसार दिसते. मग जी मुलगी दिवस रात्र वेळ न बघता डॅशिंग नेतृत्व ठेवून नवीन आधुनिक जगाचे कपडे घालून जर राहत असेल तर तिचा लाईफचा गोल काहीतरी वेगळा असणार आहे हे जर समाजाला कळलं तर नक्कीच तिला त्या अँगलनी न बघता तिच्यामध्ये काहीतरी चांगलंच दिसेल. हा माझा दृष्टिकोन आहे, चुकीचाही असू शकतं. सेम की आताच्या काळात तेवढीच गरज आहे की स्त्री पुरुष समानता आपण बोलतोय म्हणून आज प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना आरक्षित जागा आहेत. बसमध्ये वेगळी चेअर आहे, जे ट्रेनमध्ये वेगळा डब्बा आहे. पण ते दाखवलं जातंय सारखं सारखं की स्त्रियांना आरक्षण मिळतंय, स्त्रियांना आरक्षित दिलं जातं. मग ते पुरुषांना कुठेतरी असं जाणवतं की हे सगळं स्त्रियांसाठीच आहे. पण माझा प्रश्न हा समानतेचा नाही. हा मग पुढे जाते मी पुढे जाते. माझं असं म्हणणं आहे की ज्या मुली आता म्हणजे मुलांची कॉम्पिटिशन करून पाहतायत पण ते वेगळ्या गोष्टींसाठी करून पाहतायत. तुमचं जे काम चाललंय ते समाजासाठी चाललंय. बरोबर. मग हे मुलांसाठी आदर्श असलं पाहिजे का आपलं फक्त बाह्य रूप दाखवणार त्याच्यातच मस्त राहणार या बाबतीत मी अगदी जर माझ्यासारखी तरुण ज्योती एवढं जर उभा करू शकते, जर असंच जर प्रत्येक तरुण मुलींनी विचार करून. पण एक आहे की पुरुषांची जेव्हा मुलगी काम करते ना एखादं, मी माझं नेतृत्व जे बनवत होती मुंबई सारख्या ठिकाणी तर मला जास्तीत जास्त पुरुषांचे फार अगेन्स्ट होते की ते पण माझ्यापेक्षा डबल वयस्कर की एवढी लहान मुलगी काय गरज एवढं करायची अशा पद्धतीचं होतं. पण मी ज्या अँगलने घेतलं हे जर प्रत्येक मुलीने घेईल तर नक्कीच यशस्वी आहे. की मी हा विचार करत होते की आज यांना माझी बुद्धी माहिती नाही किंवा माझी ताकद माहिती नाही म्हणून हे मला हलक्यात घेतात. हरकत नाही, घेऊ देत. पण मला जर तुम्ही तुमच्या मुलीसारखं बघितलं, बहिणीसारखं बघितलं तर नक्कीच तुम्ही मला अजून करायला प्रोत्साहित कराल. पण ते डिमोटिवेट कुठेतरी केलं जातं हे दिसतंय. जर आताच्या तरुण मुलींनी या सगळ्या गोष्टींनी स्वतःचे डोळे कान जागृत ठेवून जर काम केलं ना नक्कीच आपल्याला स्त्री पुरुष समानतेची गरज नाही. नक्कीच नाही. खरं तर हा स्त्री पुरुष समानतेचा हा विषय पण नाही. खरं तर एक असा भाग आहे की आता म्हणजे सिटी लाईफ किंवा म्हणजे शहरी आयुष्यमान आणि ग्रामीण आता ह्याच्यात काही फरक नाहीच. त्याच्यात मध्ये असं झालं की आता प्रत्येक मुलगा मुलगी आता जे नवीन शिक्षण घेत आहेत तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये काम केलं पाहिजे असं वाटतं, परंतु आता स्वतःमध्ये मग्न आणि स्वतःचं पण नुकसान करणं अशी सगळी मानसिकता झालेली आहे मुलांची सगळी. आणि यातून फक्त आता ते वेगळ्या विश्वात राहणं की जे विश्व आपलंही नाहीये, स्वप्नाळू विश्व आहे त्याच्यात राहतं. परंतु हे सगळं दूर सारून आताच्याही ज्या परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी एखादी मुलगी उभी राहते आणि समाजामधल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहते आणि त्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी कामाला लागते, हा माझा या तिथून बोलण्याचा उद्देश. दोन आहे त्यात. एक तर मला
ईश्वरी देण असेल, गॉड गिफ्ट म्हणून मी त्या ऊर्जेने करते. आणि दुसरं मला मोबाईलचं व्यसन फार कमी, जे मी आताच्या स्वप्नात नाही. तुम्ही बोलल्याप्रमाणे की आताचे जे तरुण आहेत, मुलं मुली असतील, हे का होतंय कारण की त्यांनी वस्तूला तेवढा जीव लावलाय आणि त्या वस्तूच्या अभावी ते जात आहेत. तर वस्तूला जीव न लावता ती वस्तू जर माणसात त्यांनी बघून जर माणसाला जीव लावला ना, नक्कीच समाजकार्य त्यांच्या हातून पण होईल. हे एक छोटस मला आधुनिक तंत्रज्ञानाचं थोडस जाणवतंय, कुठेतरी ते घडतंय. किंवा जे टेलिव्हिजनला दिसतंय, जे ऍडव्हर्टाईज दिसते होती, तर ह्या गोष्टीने सुद्धा हे घडते. तर मग ती ऍडव्हर्टाईज सिस्टमने कशी बनवली पाहिजे समाजसेवेची, आपण बोलायला पाहिजे की नाही मला माहिती नाही ते, पण मी बोलते की सॉन्ग जे असतात त्या सॉन्ग मध्ये पण सुंदर सुंदर वाक्य आहेत. त्या वाक्यामध्ये मुली किंवा मुलं इम्प्रेस होतात. तर तुम्ही त्या ठिकाणी समाजासाठी काहीतरी सुंदर मेसेज देण्याचे वाक्य जर टाकाल तर नक्कीच तिकडे ट्रेंड जाईल. फॉग आला तर सगळे फॉगच बोलत होते, कोविड आला तर सगळे कोविडच बोलत होते. राम प्राण प्रतिष्ठान आले तर जितक्या मोठ्याने रामाला आपण उचललं, तर ज्या झोपडीमध्ये एक वेळचं चुलीत जेवण सुद्धा पेटलं, चूल पेटून जेवण सुद्धा म्हणत नाही, ते लोक सुद्धा फोटो लावून रामाला पूजत होते. जर हे जो मेसेज, ही मानसिकता सारखी सारखी समाजासाठी जर आपल्या सिस्टमने फिरवली तर नक्कीच तरुण वर्ग सुद्धा समाजसेवेमध्ये जास्त दिसेल आणि त्यांना रस आहे. मी आता जेवढ्या तरुण वर्गासोबत उठते, मुली मुलांसोबत, तर मुलीला सुद्धा इच्छा आहे परंतु कुठेतरी बंधन आहे, आणि मुलाला सुद्धा इच्छा आहे पण पैशाचा ओढ आहे की भविष्यात मला एक बाप, सुंदर बाप व्हायचंय, सुंदर नवरा व्हायचंय, पैसा पाण्याने. मग हे सगळं तिथं दिलं पाहिजे. अशा प्रकारे खाजगी संस्थेचा एक मागे एक रिसर्च होता, त्यांनी सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी जे 18 ते 35 या वयोगटातले जे तरुण मुलं मुली आहे याच्यात तो सर्वे केला होता. आणि त्यांनी प्रश्न त्यांचे कॉमन होते की सामाजिक कार्याच्याशी निगडीतच होते की समाज कार्य तुम्हाला करायला आवडेल का, समाजाची सेवा करायला आवडेल का. तर अनेक मुलांचं म्हणणं की हो होतं, म्हणजे आम्हाला समाज कार्य करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे. पुढचा प्रश्न काय करायचंय, त्यावेळेस ते ब्लँक होते, म्हणजे त्यांच्याकडे दिशा नव्हती किंवा काय केलं पाहिजे हे नव्हतं माहिती, किंवा कुठून सुरुवात करायची हेही माहीत नव्हतं. तर असा एक भाग तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये आहे. पण ती जी दिशा आहे तुम्हाला सापडली, तुम्ही दिशा जो फाउंडेशन सुरू करून खरं तर त्या कामाला लागत आणि अनेक तरुणांना मित्रांना तुम्ही सोबत घेतलं. तर असं या मुलांना सुद्धा तुम्ही काय सांगा, काय आपण केलं पाहिजे मुलांच्या तरुणांच्या त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवताना समाज हा त्याच्यासाठी किती महत्वाचा आहे याबद्दल तुम्ही? तर मला सांगायला हे आवडेल की आपल्याला जेव्हा मुलांनी कुणालाही असं वाटतं की मलाही समाजसेवा करायची आहे, आज खूप उद्योगपती पण बोलतात की आम्हाला समाजसेवा करायची पण आमच्याकडे वेळ नाहीये. सगळ्यात पहिलं स्वतःला ओळखा. एकदा जर आपल्या स्वतःची ओळख आपल्याला कळली तर आपण सगळ्या ठिकाणी आपण काय करू शकतो हे कळेल. समाजसेवा म्हणजे फक्त वस्तू देणं किंवा कुणाची तरी काहीतरी चॅरिटी देणे हे नसतं, पैसा देणं. एखाद्याला आपण गोड 2 शब्द जरी बोललो, एखाद्या गरीबाला स्वतःच्या भावना समजून त्यांच्या सारखं होऊन जर आपण जरी बोललो ना, ती एक समाजसेवाच आहे. गरज नाही दिशाज्योत फाउंडेशन सारख्या संस्था उभा करायच्या. तर मी जरी दिशाज्योत फाउंडेशन नसते तर एक ज्योती समाजसेवक म्हणून मी कधी स्वतःला बोलेल की मला एखाद्या माणसाच्या भावनाची कदर आहे आणि मी त्यांना समजून घेते. हे मी दिवसाला जरी 2 ते 4 मानव जे आहेत आपले प्राणी जे माणसात त्यांना मी ओळखलं की नक्कीच मी समाजसेवक आहे माझ्यासाठी, त्याची मला गरज नाही. जर मी या ट्रेंड मध्ये जगते, या ट्रेंड मध्ये म्हणतात ना आपल्या आधुनिक जगात, तर ह्यामध्ये आपला ऍटिट्यूड फार दिसतोय, सेल्फ ऍटिट्यूड. तर तो थोडा साईडला ठेवून आपण समोरच्याला आदर दिला, ती एक समाजसेवाच आहे माझ्यासाठी. मला चांगलं लाईफस्टाईल हवे, तर त्यावेळेस थोडा विचार केला पाहिजे की माझ्या आई वडिलांनी बेसिक लाईफस्टाईल सुद्धा बघितलेलं नसणार आहे आणि मी आज चांगलं लाईफस्टाईल बघतोय. तो जर माझ्या मनात विचार आला तर मी चांगली समाजसेवक आहे. तर थोडं आपण आफ्टर बिफोरचं तुमचं जे आहे ते पाहून किंवा बोलतात ना जुने पिक्चर वगैरे पाहून, त्यातही तुम्ही खूप शिकण्यासारखं असं आहे. एवढंच की स्वतःला ओळखाल तर नक्कीच समाजसेवक म्हणजे काय कळेल. गरज नाहीये थोर महापुरुषांचेच पुस्तक वाचले पाहिजे, त्यांचे गाणे ऐका. आणि आत्ताचा तर काळ सुरू आहे की सुंदर सुंदर महापुरुषांचे पुस्तक वाचायची गरज नाही, आता मालिका सुरू झाल्या. मालिका पुस्तकांमधून तर महापुरुष आपल्याला कळतातच, परंतु आता त्यांच्यावरती चित्रित झालेले काही चित्रपट आहेत,
आणि अजून एक सोशल मीडियाचं जग आहे, तर तुम्ही समाजसेवा सोशल मीडियाच्या जगाला दाखवा कशा पद्धतीची केली पाहिजे. प्रत्येकाकडे वेगवेगळे स्किल आहेत, त्याचा उपयोग झाला पाहिजे. हा, पण त्यासाठी शिक्षणामध्ये समाजसेवा आली पाहिजे. मग समाजसेवक चांगले घडतील आणि तरुण त्या दृष्टिकोनात येतील. त्या शिक्षणामध्ये ती आलीच पाहिजे असं आहे. खरं तर ज्योतिताई, तुमचे हे जे एकूण समाज कार्याचं सगळं कार्य जे चाललेलं आहे ते खरं तर आता तुमचं फार वय आहे असं नाही. आता तुम्ही ते सुरुवात केलेली आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही खूप मोठं काम आता सध्या ते केलेलं आहे. पण हे जे काम तुम्ही आता केलेलं आहे ते अधिक वाढावं. आपलं जे नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे ते समाजाच्या उपयोगी पडावं, समाजाच्या उत्थानासाठी कामावं. तुम्ही ज्या समाजासाठी काम करताय त्याच्या उत्थानासाठी करावं, अशा शुभेच्छा रेडिओ देवगिरीकडून नक्कीच तुम्हाला दी. आमच्या श्रोत्यांना सुद्धा नक्कीच आपल्यासोबत केलेल्या गप्पा आवडेल आणि तुमचं जे काम आहे त्यांच्याही शुभेच्छा त्या कामासाठी नक्कीच राहतील. आपण रेडिओ देवगिरीमध्ये आलात, आमच्याशी गप्पा केलात त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.